आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा मी मोजतो. काय मंगेश राऊत, अँटी करप्शन ब्युरो. लाच घेण्याच्या गुन्ह्याखाली आम्ही तुम्हाला अटक करतोय. हे बघा तुम्ही समजताय तसं काही नाहीये. गैरसमज. घेऊन चला यांना. अहो ऐका. ओ चला कशाचे पैसे. अहो ऐका तरी. अहो माझी काही चूक नाही. त्र्यंबकेश्वरा. मास्तर असे का बसलात बाई? नीट बसा ना बाई. मास्तर. ओ मास्तर. आओ उठा उठा. दिवसा ढवळ्या काय बाई असे पडलात? उठा. ओ मास्तर. बाई वृंदा. ए वृंदा. हो अगं ए बघ मास्तर बघ कसे बसलेत ते. ओ मास्तर उठा. काय हालत नाही टुलत नाही बाई. मास्तर. बाबा. मास्तर. बाबा काय झालं? बाबा बाबा बोला काहीतरी. उठा ना बाई. मास्तर उठा ना बाई. बाबा मी डॉक्टरांना बोलवू का? बाबा बाबा बोला ना काहीतरी. काय होतंय तुम्हाला? ओ मास्तर. का ओरडताय तुम्ही दोघी? वाड्यासोबतला डिस्टर्ब का करताय? अगं बाई काय डिस्टर्ब आणि फिस्टर्ब आहे ते. डोळे फिरवले बाई त्यांनी. बघितलं ना कसे बसले. डुलत नाहीत हालत नाहीत बाई. काळजी नाही का वाटणार? घाबरू नका. मी त्यांना स्टॅच्यू केलंय. वाड्याजोबा स्टॅच्यू ओव्हर. बाबा तुम्ही पण हिच्या सोबत? बाई काय बाई मास्तर. हा तुम्ही पण या मुलीच्या नादी लागून काय असं करता? जीव घाबरला ना माझा. टांगणीला लागला बाई जीव नुसता. नाही तर काय. ठीक आहात ना तुम्ही? हो हो ठीक ठीक. बाई इकडे इकडे तू. हा शमिका असं वागतात का? हा ती घाबरलो आम्ही दोघी. हा तुझी मस्ती बघून ना तुला स्टॅच्यू करायला पाहिजे. करू करू स्टॅच्यू. बापरे शमिका एवढी शांत कशी काय? मला बघवत नाही एवढी शांत शमिका. हा काय ग काय ग काय चिडचिड? हस ना वाड्याजोबा हुंडांती चीटिंग करते. मी तू करतेस तेव्हा चिटिंग? काय बाई पोर आहे खरंच. आयुष्यातला आनंद सुद्धा हा असं जर स्टॅच्यू करून ठेवता आला असतं तर किती बरं झालं असतं नाही का? काय सुंदर सीन आहे. जुने आणि छुपे मित्र भेटले फायनली एकमेकांना. सत्यशील साहेब काळजी नका करू. आता काय लवकर ताटातूट होऊ देणार नाही आम्ही तुमची. यांना इथेच ठेवणार आहोत तुमच्या बरोबर पूर्ण वेळ. ते पण फ्री. काय गप्पा मारायचे ते मारा. म्हणजे आता तो इन्स्पेक्टर नाहीये, गुन्हेगार आहे. लाच घेताना पकडलंय त्याला आणि त्याच गुन्ह्याखाली अटक झाली.
आता तुमच्या बरोबर त्याचीही केस लागेल कोर्टात. त्यांच्यामध्ये काही झालं तर? हो ओवी, पण मी हेही बोललो होतो की आपण बोलून काय घडणार आहे का? नाही. हे बघ, त्या दोघांना त्यांच्याबद्दल काय वाटतं ना हे त्यांना क्लिअर होऊ दे. ते क्लिअर झाले तर त्यांच्या नजरेतून व्यक्त होईल. आपण त्यांच्यावर काही लादायला नको. बरोबर आहे तुमचं. गायत्री, आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी झालंय. एखाद्या माणसाला खूप मनापासून यातून सोडवावंसं वाटतंय, पण काहीच क्लू सापडत नाहीये. सत्यशीलने जो पुरावा दिलाय, तो व्हिडिओ, त्याच्याकडे कानाडोळा करून कसं चालेल? गायत्री, या सगळ्याचा इतका गुंता झाला ना की कसा सोडवावा हेच कळत नाही. काय करू गायत्री, काय करू मी? हॅलो, शमिकाने काही? नाही, काही नाही. मी हेच सांगायला फोन केला होता की शमिका आज मनसोक्त खेळली, त्याच्यानंतर जेवली व्यवस्थित, अभ्यास केला तिने आणि आता झोपली. गुड. तुम्ही जेवलात का? नाही अजून, जेवेन आता. एवढा उशिरा? हो, जरा कामात बिझी होतो. हो, एवढंही काम करायचं नसतं अजिंक्य सर. तुमच्याच केसचं काम चालू होतं. हॅलो. नाही, ठीक आहे, तुम्ही काम करा, पण वेळेत जेवतही जा. म्हणजे वेळेत जेवण पोटात गेलं की कामही नीट करता येईल ना. अजिंक्य सर, तुमच्यावर खूप निर्दोष लोकांची भिस्त आहे. तुम्हाला काही झालं तर खूप लोकांना न्याय मिळायचं राहून जाईल. अजिंक्य, चल. अगं, तू बस आधी. काय चाललंय तुझं? काही ऐकणार नाही, तू बस आधी. मी काय म्हणते, तू वेळेवर जेवून घेत जा बघू, आणि झोप पूर्ण घेत जा. तुझी तब्येत ढासळली ना तर कितीतरी निष्पाप जीवांना न्याय मिळायचा राहून जाईल. काय काम आहेत मला. मी तुझं काही ऐकणार नाही. जेव तू आधी. मी नाही, घे. हॅलो. हॅलो. हा. हो, जेवतो. बरं, ठेवते आता. हो.
चला ब्रेक ओव्हर. तुम्हाला पुनर्विचार करण्यासाठी दिलेला वेळ संपला. चौकशीचा दुसरा राऊंड सुरू करूया. तुम्ही राणाला बिझनेसमध्ये मदत करायला गेलात आणि मग पुढे त्याला नोकरीवरही ठेवून घेतलं. इतका चांगला माणूस तर तू नक्कीच नाहीयेस. या सगळ्या मागे तुझा नेमका हेतू काय होता? हे बघा, एखाद्याचं भलं करणं काय गुन्हा नाही. हे गप्पे, मला नको सांगू काय गुन्हा असतो आणि काय नसतो ते. या सगळ्या प्रकरणात तू काय काय आणि कशासाठी केलंस तेवढं बोल फक्त. हे बघा, मी तुम्हाला 1000दा सांगितलंय, अजूनही लाख वेळा मी तुम्हाला सांगेन की या सगळ्यात माझी काही चूक नाहीये. जर मी केले असतील ना तर उपकारच केले आहेत राणावरती आणि त्याच्या कुटुंबावरती. उपकार? अरे एखाद्याचा फायदा घेऊन त्याला गोत्यात कसं आणायचं, लोकांची आबरू वेशीवर कशी टांगायची, हेच माहितीये तुला. तू काय उपकार करणार? उगाच काही ऐकून घेणार नाही मी. काय करशील रे? हा, काय करशील रे म्हाताऱ्या? काय करशील? सोडा. काय करशील बोल ना. अरे हे, अरे 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 काय कसली नौटंकी आहे रे? काय केलं तुम्ही? आधी बीपीचा त्रास आहे त्यांना आणि हार्ट अटॅकने गेले तर तुमची नोकरी धोक्यात येईल. तुमच्या अंगाशी येईल सगळं. सतीश साहेब, सतीश साहेब उठा उठा. बाबा, चहा. हो, ठेव 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 तिकडे. घेतो, ठेव. बाबा, चहा थंड होईल, आधी पिऊन घ्या तो. अगं हो ग. आकाश, घेऊन आला फुटेज? हो, हे काय ते चेक करत होतो. या सर. वाड्याजोबा, आता आपण रिक्षाने जाऊया का? खूप पाय दुखायला लागलेत. घरी मस्ती करताना नाही पाय दुखत तुझे? आणि अगं, चालणे हे कधी चांगलं असतं, लक्षात ठेव. व्यायाम होतो छानपैकी, ठणठणीत राहतं शरीर आपलं. मग बस आई, इथे रिक्षा स्टँड आहे, रिक्षा पकडून जाऊ. खरं तर बोलणं काय माहितीये का, इथे ना थोडं पुढे गेल्यावर आईस्क्रीमचं दुकान आहे. माझ्या डोक्यात होतं आपलं आईस्क्रीम घेऊ, खात खात असं रमत गमत जाऊ छानपैकी. पण राहू दे, ही म्हणते रिक्षा नव्हे, रिक्षा. नाही नाही, मला चालत जायचंय, मग मी आईस्क्रीम पण खाऊ शकते. हो, आता चालायला काही प्रॉब्लेम नाही मॅडम ना? अगं नाही, खोटं सांग. काय आईस्क्रीमचं दुकान नाही, जाऊ रिक्षाने जाऊ. घरी गेल्यावर घेऊ आईस्क्रीम, आणू आपण. आनंद बघितलाच का घरात मावेन असं कसं होत होतो. रिक्षा येऊ तुम्ही जाऊ. काय रे, त्याच व्हिडिओ मधली ना? हो, म्हणजे काय, कसला व्हायरल झालाय तो व्हिडिओ, कोण पण ओळखणार. सत्यशील ऑफर दिली,
मोठा मासा गळाला लावायचा ट्राय केलाय. अरे मान्य आहे राव, आपण मोठा मासा नाही, आपल्याला पण ट्राय करू शकते ना. कोई शक. चल चल, इथे थांबायला नको आहे. ही बरोबर आहे म्हणून नाही तर दाखवलं असतं. बरोबर. चल 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 ग, चल ग, चल चल शमिका चल. शमिक शमिका. ए शमिका, अगं ये लागतात दगड. म्हणूनच तर मारते मी. अगं ए कोणाची मुलगी? अरे लागतात दगड. अरे हिला आवरा कोणीतरी. काय बोलायचं या पुरीला? अरे वेळ लागला काय मुलीला? मी वेडी नाही, तुम्ही वेडी झालाय. अगं ए शमिका. अरे हे कोणाची मुलगी? माझ्या मुलांना त्रास देत आहे. शमिका. अरे काय शमिका, काय चाललंय तुझं? शमिका. अरे कोणाची मुलगी? आवरा हिला. अगं असं नाही करायचं शमिका. अरे डोकं फिरलं काय मुलीचं? माझं नाही, तुमचं डोकं फिरलंय. हिला घरी न्या नाही तर डॉक्टरकडे न्या. तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज आहे, मला नाही. तुम्ही माझ्या वृंदाटीला काही बोलता. काय त्रास दिला रे आम्ही? काही घाण बोलतात एखाद्या बाईबद्दल. आया बहिणी नाहीत का तुम्हाला रे? बरोबर आहे, बरोबर बोलतो तुम्ही. थांबा, ह्यानं चांगलं धड शिकलं पाहिजे. एक मिनिट शमिका, चाल. शमिका. लहान आहेस तू अजून. असं कसं होऊ शकतं? क्लिप मध्ये दिसतंय म्हणजे त्यावरून अंदाज येतोच आहे. हो पण तो आपला अंदाज आहे ना. आता हे सिद्ध करायचं असेल तर करायचं कसं? होईल होईल, सिद्धही होईल. हे अजिंक्य सर, ही गोष्ट सिद्ध कराल तुम्ही, पण त्या सत्यशीलने वृंदाताईवर जे आरोप केले ते कसे खोडून काढणार आहात? त्या व्हिडिओचं काय करणार आहात? हो ना, आता तरी तोच एक प्रॉब्लेम दिसतोय मला. इतक्यांदा मी तो व्हिडिओ पाहिलाय ना, तरी त्याच्यात काय गडबड आहे हेच कळत नाही. तो व्हिडिओ एडिट केलाय हे तर नक्की आहे, पण तो कसा एडिट केलाय, नक्की काय छेडछाड केली आहे हे जर कळलं ना आकाश, पुढची कोर्टाची तारीख या केसची शेवटची तारीख असेल. आई 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 बाई.
सर, मी बघितल्या त्याला ओळखलंय. 100% हाच आहे. अमोल, काय करायचं? तुम्ही दोघे इथेच थांबा, जास्त रिस्क घ्यायची गरज नाहीये. आता आम्ही बघतो काय करायचं ते. अशी सगळी गंमत होते. छान होती गोष्ट, खूपच छान. आता दुसरी गोष्ट. बाई, आता तुला गोष्टी सांगून माझं तोंड दुखायला लागलं. आता नाही, आता माझ्याकडे सगळ्या गोष्टी संपल्या. स्टॉक संपला आता सगळा. सगळं संपला एकदम. मग आता कोण सांगेल मला गोष्ट? आता ग्रॅनी. ग्रॅनी, मला गोष्ट सांगशील? बाई, मी सांगू? हो. राजकुमाराची सांग. बर, राजकुमाराची सांगते. एक आटपाट नगर होतं. सगळ्यात आटपाट नगरच असतं का? ऐक, त्या आटपाट नगरामध्ये एक राजा राहत असतो आणि त्याची एक सुरेख सुंदर देखणी बायको असते, राणी असते, राणी. आणि त्यांचा एक देखणा राजपुत्र असतो. बाई, एक दिवस काय होतं, राजपुत्राला तहान लागते बाई, आणि मग तो पाण्याच्या शोधामध्ये राजवाड्याच्या बाहेर जातो. एवढा मोठा राजवाडा आणि त्यात पाणी नाही. ऐक, ऐसा कसा राजवाडा? असू दे बाई, आमच्या राजवाड्यात आमच्या गोष्टीत असंच असतं. पाणी नाहीये बाई. गेला राजपुत्र पाण्याच्या शोधात. राजाला कळे ना आपला राजपुत्र गेला कुठं बाई. त्यांनी सगळ्यांना विचारलं, प्रधानाला विचारलं, सेनापतीला विचारलं, राणीला विचारलं, कुणालाच माहिती नाही राजपुत्र कुठे गेला ते. तो कोणालाच नाही दिसला. नाही ग, नाही दिसला बाई. त्याच्या आईला सुद्धा नाही दिसला. अशी कशी गोष्ट सांगते? तुला गोष्ट सांगायलाच येत नाही. बघितलं का आता? पूर्ण ऐकून तर घे ना. झाले, पण मला अगदीच मान्य आहे. हो, तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देताच येत नाहीये. काय यांना काही गोष्टी बिष्टी सांगता येत नाही. काय करायचं मग आता? काय वाड्या आजोबा, माझ्या डॅडाच्या फोन मध्ये ना एक ऍप आहे स्टोरी टेलिंगचं. होय, त्याला आपण फोन करून विचारूया त्याच्याकडे कुठल्या कुठल्या नवीन नवीन गोष्टी आहेत ते. हो, चालेल चालेल चालेल. जा, फोन घेऊन ये जा. फोन घेऊन ये जा. चालेल, मी वृंदा आंटीचा फोन घेऊन येते. चल जा बाई. सारख्या कुठून गोष्टी सांगायच्या बाई हिला? दमवते दिवसभर. मग काय तर. ये आली का? हो, आलास. लावा फोन, लावा बाई. हॅलो डॅडा, मला ना झोपच येत नाहीये. मला तुझ्या फोन मध्ये जो ऍप आहे ना स्टोरी टेलिंगचा, त्याच्यामधून एक कुठलीही गोष्ट सांग ना. आता नाही शमिका, मी आता कामात आहे. तू वृंदा आंटीला फोन दे पटकन. हो, देते. वृंदा आंटी, डॅडाला तुझ्याशी बोलायचंय. जया घरात मी पुन्हा नाही आले तर माझ्या सगळ्या चुकांसाठी मला माफ कर. वृंदा, असे नकारात्मक बोलू नये ग बाळा. हो ना बाई, वास्तू तथाच तू म्हणत असते. नको का असं बोलू. ताई, अगं ती इतकुशी शमिका सुद्धा बोलतेय की तुला काही होणार नाही. अगं आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. वृंदा, तू परत येणार आणि तुझं स्वागत करायला आम्ही सगळे असू. नको काळजी करूस.
समीर, तू माझ्याबरोबर चल. मास्तर, वृंदा, तुम्ही कोर्टात जा, मी तुम्हाला तिथे जॉईन केलं. काय 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 झालं काय पण? काय झालं पण, काही सांगाल की नाही? आत्ता नाही सांगता येणार मला. असं समजा की फार महत्वाचं काम आहे. चल समीर. पण अजिंक्य, असेल काहीतरी महत्वाचं काम, त्यांना काहीतरी आठवलं असेल, येतील ते. चला सत्यशील अमृतकर, सुनावणीला जायचंय. चला. चला, शेवटचा डाव टाकून खेळ संपवूनच टाकतो. चला. बाबा, अजिंक्य सर अजून कसे काय नाही आले? बघ, मी त्यांचीच वाट बघतोय. काय तुम्ही काही कळत नाहीये. मी फोनही केला होता त्यांना, पण फोन पण नाही उचलला त्यांनी. मी पण केला होता फोन, माझाही फोन उचलला नाही त्यांनी. कोर्टाची कारवाई सुरू करा. माय लॉर्ड, हिअरिंगची वेळ झाली तरी वृंदा घोलप यांचे वकील अजून कोर्टामध्ये आलेले नाहीत. वृंदा घोलप, कुठे आहेत तुमचे वकील? येतात येतात जज साहेब, येतीलच इतक्यात. माय लॉर्ड, अजिंक्य मांडलेकर ही कोर्टात वेळेवर न येण्याची पहिलीच वेळ आहे. अर्थात ते का आले नाही ते मला माहिती नाही, पण 30 सेकंदामध्ये केस संपवण्याचा त्यांचा माज आणि रेकॉर्ड मोडला जाईल अशी कदाचित त्यांना भीती वाटत असेल. कोर्टात वैयक्तिक टिप्पणी करू नये. सॉरी माय लॉर्ड, ते जर येणार नसतील तर आमच्या बाजूने आम्ही आमचे पुरावे सादर करतो. माय लॉर्ड, अजिंक्य सर येईपर्यंत त्यांच्या वतीने ही केस मी रिप्रेझेंट करणार आहे. कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी. माय लॉर्ड, हा संपूर्ण खटला फक्त आणि फक्त सुडाच्या राजकारणावरती उभा आहे. माय लॉर्ड, आपल्या नवऱ्याला ज्यांनी मारलं कुठे पळून चाललायस?
शरीर सुखाची ऑफर दिली होती असं म्हणालेलास ना तू. मग आता माझी ऑफर ऐक, मरेपर्यंत मार खा. सत्यशील, कधी काळी तुला काका म्हणत होते याचीच लाज वाटते आता. अरे तू तर माणूस नाहीस, हैवान आहेस, हैवान. मला तर म्हणाला होता वृंदा तू माझ्या मुलीसारखी आहेस. माझ्यावर असे आरोप करताना जीभ नाही झडली तुझी? आणि पळून कुठे चाललायस रे? असा सहजासहजी पळून नाही जाऊ शकत तू. हे बघ, कोर्ट तुला काय शिक्षा देईल मला नाही माहिती, पण तुझ्यामुळे मी ह्यांना गमावलंय. मी तुला नाही सोडणार. असं सहजासहजी सोडणार नाहीये तुला. पळून जातोय हा? ताईला फसवलं हा? परत लागशील आमच्या नादाला नाही ना? हा? माझ्या संसाराची राख रांगोळी केलीस तू. तुला तर मी सोडणारच नाही, सोडणारच नाही. माझ्यावर खोटे आरोप करतोस, माझ्यावर खोटे आरोप करतोस. इकडे बघ, घाणेरडे आरोप करतोस माझ्यावर. तुला आयुष्यात नाही उठणार मी, सोडणार नाही मी तुला, सोडणार नाही. सोडणार नाही मी तुला. अरे कायदा हातात घेऊन नका. हो वाचवा वाचवा, यांच्या वाचवा. चला यांना घेऊन चला. सगळे पुरावे बघता विश्वास घोलप उर्फ राणा याच्या खुनाचा कट हा सत्यशील अमृतकर ह्यानेच रचल्याचं उघड झालंय. सत्यशील अमृतकर, कोर्ट तुम्हाला शेवटचं विचारतोय, तुम्हाला हा आरोप मान्य आहे का? हो जसं राणाचा खून मीच केला. जसं वृंदाचा याच्याशी काहीच संबंध नाही. समीर महालेमुळे माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला. त्याच्या सुडापोटी मीच खून केला. मीच दोषी आहे, मीच दोषी. कारण काही असलं तरी गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे विश्वास घोलप उर्फ राणा याच्या खुनाच्या गुन्ह्यासाठी कोर्ट तुम्हाला 14 वर्षांची शिक्षा सुनावत आहे.
The court is adjourned. चला सत्यशील अमृतकर. पाहिलास, शेवटी सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते. तुम्हाला काय म्हणू मी? वकील त्याहूनही खूप मोठे आहात तुम्ही. माझ्यासाठी तरी देव आहात तुम्ही. कसे आभार मानू तुमचे. न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे. प्लीज नका असं बोलू. निघूया आपण. गिराणी देवाजवळ दिवा लावते, तू इथे फुलांनी सजवतेस. दिवाळी आलीये का? अगं पण आम्हाला तर सुट्टी नाहीये. घरात दिवाळीचा फराळ पण केला नाहीये. इतके लवकर दिवाळी कशी आली? काय ग बाई ठमे. दिवाळी नाही आली, पण आज खूप आनंदाचा दिवस आहे ना. आनंदाचा दिवस? हो. म्हणजे ओळखा, आपली वृंदा आंटी जिंकली. बरोबर बाई. हो. ओवी आंटीनी मला फोन करून सांगितलं की तुझ्या डॅडानी